अनन्या, तू बोललीस का अथर्वशी? काय म्हणाला तो मायाबद्दल? कुठे कळलं का? नाही माहित. असं काय करतेस? काहीतरी तरी कळलं असेल ना. अगं तिथे अजितचा जीव वर खाली होतोय. किती झालं तरी ती बायको आहे त्याची, त्याचं प्रेम आहे तिच्यावर. ही मीरा असं का वागते ना तेच कळत नाहीये मला. मला पण कळत नाही ती का वागती अशी. हे बघ अनन्या, तुला वाटते ना तशी ती साधी भोळी गरीब गाय नाहीये. ती कधीही पोटात पाय घालू शकते. ती आत्ताही घालतेच आहे पोटात पाय. अनन्या, दादा, आई आली. कुठे आई? बोल ना, काय विचारतेय मी? अनन्या, मी तुझ्याशी त्याविषयीच बोलायला आलोय. माझा आलीस तू? हा, बोल ना, कुठे आहे माझी आई? बोल ना, काय केलंयस तू तिच्या सोबत? बोल ना, मी काय विचारतेय? अनन्या, स्टॉप इट. काय करतेस तू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? अनन्या, अगं सोड तिला. मला खरं जाणून घ्यायचंय. हो, तुला सांगेन, सगळं सांगेन. डोंट वरी. पण परत असं वागू नकोस. माझ्या वागण्याचा प्रॉब्लेम होतोय तुला? एकदा स्वतःचं वागणं बघ ना. त्या दिवशी काय म्हणालास मला? एवढं काम कर अनन्या. ही लिंब आहेत ना आईच्या पायाखाली दे, मग सगळं ठीक होईल. त्यानंतर काहीच ठीक होत नाहीये आणि हे सगळं ना हिच्यामुळे होतंय. अनन्या, तुला सांगतोय ना मी, आज सगळं संपेल, आज सगळं ठीक होईल. तू जिला आई म्हणतेस ती एक चेटकीने, आज तिचा अंत होणार आहे. वेदाचे बाबा. नाही मीरा, एक मिनिट थांब. हिच्या मनाची तयारी असायला हवी आहे. अनन्या, आज जे काही होणार आहे ना ते तुझ्यासाठी शॉकिंग असेल. तुला त्रास सुद्धा होईल, पण शेवटी ते सगळं भल्यासाठीच असेल. मी जे बोलतोय ते खरं आहे. ती बाई एक चेटकीण आहे. असणारच. तुमच्यासाठी ती चेटकीन असणारच. अनन्या, मी जे म्हणतोय ना ते कदाचित तुला कळणार नाही. मला कळत नाही. मी काळजी करते तर मला कळत नाही. मी नॉर्मल राहायचा प्रयत्न करते तर मला कळत नाही. मला जर काही कळत नसेल ना तर मला या घरात राहायचंच नाहीये. इनफॅक्ट ज्या जगात असे रिलेशन असतात ना जिथे आपण ओपनली बोलू नाही शकत ना तिथे मला राहायचंच नाहीये. मला ना या जगातच राहायचं नाहीये. अनन्याताई, अनन्या, 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 काय चाललंय काय या घरामध्ये? प्रत्येकाची वेगळी वेगळी नाटकं. अनन्या, अनन्या थांब.